नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. 4,11,000च्या बनावट नोटासह 4 तरुणांना शिरपूर पोलिसांनी घेतले ताब्यात. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शिरपूर शहरातील खालचे गाव येथे पोलिसांनी तब्बल 4,11,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी 4 तरुणांना अटक करण्यात आलेली असून चौकशीत गुजरात आणि मनमाड कनेक्शन उघड झालेले आहे. दरम्यान शिरपूर शहर पोलिसांनी संशयित हालचालीवरून ट्रिपल सीट दुचाकीवर फिरणाऱ्या तिघांना आढळून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात हुबेहूब बनावट 500च्या नोटा आढळून आल्या असून पोलिसांनी त्यांना तात्काळ अटकही केलेली आहे. दरम्यान यात पुंडलिक उर्फ समाधान नता पद्मोर, पिरू सुभाष मोरे आणि रंगमल रतिलाल जाधव यांचा समावेश असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली. दुपारी 13-15 वाजेच्या सुमारास पुंडलिक पद्मोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतिलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या 3 लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 4,11,500 रुपयाच्या 500 रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत. त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं. त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. जे आधी 3 आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास API हेमंत पाटील साहेब करीत आहेत.